इथे आपण पाहू शकाल मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्क वरती सौरभ, स्ट्रायकिंग एंडला मयंक पाटील, ब्रँड नवलीचा पुढचा बॉल. पहिल्याच बॉल वरती फटका तर खेळला जरूर. इथून आपण पाहतात सिंगल परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? नाही राहणार. फटका जरूर खेळला होता. मोठ्या फटक्याचा शोध घेण्यासाठी मयंक पाटील आता उर्वरित 5 बॉल आहेत. टार्गेट कितीचं सेट होईल? गोलंदाजी मार्क वरती लारा यांनी सौरभच्या हातामध्ये कमान दिली की या फायनल मॅचच्या सुपर ओव्हरला तुमच्या हातामध्ये आम्ही हे बाण देतो. आता कुठे चालवायचा हा गोलंदाज पाहायला मिळतात. फायनल मॅचचा आनंद घेतात. आमच्या उजव्या हातावरती एलपी सर आहेत, त्यानंतर देशमुख सर देखील आता स्थानापन्न होत आहेत आणि या मॅचचा आनंद घेतात. एक बॉलचा खेळ झाला, एक डाव धावफलकावरती. फायनलची मॅच अशी होईल याची कल्पना नव्हती. सुपर ओव्हरमध्ये मॅच आला. सुपर ओव्हरचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. 2 बॉल 1 बॉलचा खेळ झाला. 1 बॉलमध्ये 1 रन परिपूर्ण झाली आणि आता चेंडू आहेत 5 बॉलमध्ये. या मॅचचं चित्र काय असेल? गोलंदाज तयार होत आहेत. या वेळेला दर्शनसाठी हा बॉल आपल्याला पाहायला मिळते. लाऊड अपील. बॅट आणि बॉल मधला जवळपास संपर्क नाही, ज्या अनुषंगाने अपील जरूर केला होता. बरोबर आहे, महत्वाचा सामना आहे. ज्या वेळेला आपण पाहतायत सध्या आता चेंडू आहेत तुमच्याकडे 4. 2 बॉलमध्ये करायचं आहे. आता खऱ्या अर्थानं 2 बॉलमध्ये 1 रन झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असताना आता फक्त आणि फक्त गॉड ब्लेसेस या भरपूर महत्वाच्या असतील, सोबत तुमची मेहनत. याही वेळेला आपण पाहतात हा डॉट बॉल येतोय. मार्किंग करून गोलंदाजी केली जाते. 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 1. जो प्रेक्षक बसला होता तो प्रेक्षक उभा झाला. जो प्रेक्षक उभा होता तो प्रेक्षक चालायला लागला आणि जो प्रेक्षक चालत होता तो प्रेक्षक आता जागच्या जागी धावायला लागला आणि हृदयांची स्पंदनं वाढवली जाणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि हृदयाच्या ठोक्यांचा आवाज हा येतोय. असा मात्र सामना. फुलरलेनचा बॉल आणि त्या बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 6 धावा. सात धावा. बॉलचा खेळ झालाय 4 बॉलमध्ये 7 धावा दर्शन सांगतात. मागील 2 बॉलची ही भरपाई आहे आणि या षटकाराला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्यानं चांगली गोलंदाजी केली. संपूर्ण स्पर्धेत ज्या फलंदाजाचा गवगवा राहिला त्याच्या समोर इथे देखील फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून 1 रन परिपूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. बॉलचा खेळ झालाय 5. मयंक पाटील आता स्ट्रायकिंग एंडला. अनेक वेळा प्रेशरचे मॅच ज्यानं हँडल केलेत. आज 1 बॉल 1चा सामना असताना आज रात्रभर सनीला तो 1 बॉल 1 सतावेल, ज्या अनुषंगानं जो नडला शेवटपर्यंत. परंतु या मॅचमध्ये आता सुपर ओव्हरकडे रिझल्ट चाललाय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 8 रन ह्या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती काय होईल? गोलंदाज तयार. सौरभ, राईट हँड ओव्हर द स्टंप्स. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहतायत 1 धाव तर परिपूर्ण झाली. 9 धावा धावफलकावरती लागल्या. 10ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 10 धावा कशा होतील ह्या दुसऱ्या डावात बघायला मजा येईल. आणि तुर्तास मी थांबतोय, पुन्हा एकदा जातोय. केवळ घरत सरांचा ऐकूया गोड आवाज.
व्हायच्यात तर फ्रेओसी पॉवर संघाला हा फायनलचा सामना खूप चांगल्या पद्धतीचा रंगताना दिसतोय. सुपर ओव्हरची मॅच, फायनलमध्ये सुपर ओव्हर. तर सलामवीर येत आहेत ते दोघं पण, एक लारा आणि सौरभ. अच्छा, आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येईल तो दर्शन. 6 चेंडू मागे 10 धावा जमवायच्या त्या फ्रेओसी पॉवर संघाला. जर फायनल सामना विन व्हायचा आहे तर 10 रन जमवणे गरजेचे आहे. चला तर लगेचच सामना चालू करायचा आहे. एक फायनलचा सामना, सुपर ओव्हरचा सामना. दर्शन पहिलीच ओव्हर घेऊन येतोय तो दर्शन. 6 चेंडू 10 धावा, सामना करतील ते लारा. आणि जर फ्रेओसी पॉवर संघाला जर विन व्हायचं असेल तर 10 रन्स जमवावे लागतील. 6 चेंडू मागे 10 धावा. खूप चांगल्या पद्धतीचा हा फायनलचा सामना रंगताना दिसतोय. खूप अशी पब्लिक. पहिला चेंडू आणि एक स्लोवर पद्धतीचा हा चेंडू होता दर्शन यांच्याकडून. चांगल्या पद्धतीचा एक वळवलेला हा चेंडू होता. अच्छा, आता 5 चेंडू आणि 10 धावा. पाहूया दुसरा चेंडू, सामना करतील ते लारा. आणि तिथे फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू. तिथे पंच काय दर्शवतात पाहूया. आणि तिथे नो बॉल चेक करावा लागेल, तर पंचांनी लगेचच यायचा आहे आणि तुमचा निर्णय लगेचच कळवायचा आहे. अच्छा, चला तर लगेचच डिसिजन द्यायचा आहे पंच. आणि पंच हे निर्णय आता आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. आणि पंचांनी हा नो घोषित केलेला चेंडू, पुढचा चेंडू हा फ्री हिट सुद्धा असेल तर तितकीच चांगली संधी सुद्धा आहे. आणि अजूनही 5 चेंडू मागे 8 धावा जमवायचे आहेत ते फ्रेओसी पॉवर संघाला. पुढचा चेंडू दर्शन यांचा हा फ्री हिट चेंडू असेल आणि सौरभसाठी खूप चांगली संधी सुद्धा आहे, कारण की त्यांना एक फ्री हिटचा चेंडू मिळालेला आहे. तर लगेच थोडीशी घाई करा प्लीज, कारण की तो अंधार होत आहे. आपला सामना व्यवस्थित पार पडावा. 5 चेंडू 8 धावा. चला घाई करायची प्लीज. 5 चेंडू 8 धावा. दर्शन सामना करतील ते सौरभ. आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हुकलेला हा चेंडू, निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. आता समीकरण थोडंसं हार्ड होताना दिसतोय. 4 चेंडू मागे कुठेतरी 8 धावा जमवायच्या आहेत. 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा
दर्शनाने खूप चांगल्या पद्धतीचा टाकलेला हा चेंडू सौरभ यांना काही समजलं नव्हतं. तर पाहूया पुढचा चेंडू. आणि पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. तिथे पाहूया फील्ड सनी ह्यांची चांगली फेकी सुद्धा म्हणता येईल. तिथे 2 धावा करायला गेले आणि धावचित झाले. अच्छा थँक्यू डीजे. 3 चेंडू 7 धावा, परंतु हा शेवटचा विकेट असेल. फ्रेयोसी पॉवर संघांकडे त्यांनी दक्षता घ्यायची आहे. 3 चेंडू 7 धावा. चला घाई करा लगेच. 3 चेंडू मागे 7 धावा आणि शेवटची जोडी फ्रेयोसी पॉवर संघांकडून. चला प्लीज घाई करायची आहे. दर्शन, उत्कर्ष आणि आता नवीन फलंदाज मैदानात गणेश. गणेशकडे तितकी मोठी ताकद आहे, तो मोठे फटके खेळू शकतो. 3 चेंडू 7 धावा आणि उत्कर्षला कुठेतरी एक मनामध्ये धडधड की माझा संघ हा विन होईल की नाही, परंतु ते मला तरी वाटतात कॉन्फिडन्सली दिसतात की मीच विन होणार, माझी टीम विन होणार. पाहूया पुढचा चेंडू आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू उत्कर्षकडेच आलेला हा चेंडू. पाहूया तिथे उत्कर्ष यांचा चांगला थ्रो म्हणता येईल का. थोडंसं थ्रोमध्ये त्यांनी चूक केली आणि तिथे 2 धावा पळून काढल्या. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 5. अजूनही 2 चेंडू 5 धावा. एक मोठा फटका तर खेळावाच लागेल गणेश याला. आणि 1 चेंडू 5 धावा. पुन्हा सामना जर टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर आणि आपल्याला हेच खेळायचं नसेल तर मॅच फिनिश करा. चला 1 चेंडू 5 धावा. अच्छा 1 चेंडू 5 धावा. चला घाई करायची आहे. चला तर पाहूया 1 चेंडू मागे 5 धावा. काय करतोय गणेश. बॉलिंग मार्कवर आहेत ते. दर्शन सामना करतील गणेश आणि हा निर्धावसा चेंडू टाकला दर्शन यांनी आणि विन होतोय तो फ्रेडॉक्स 100 संघ. 2026 चा विनर फ्रेडॉक्स 100.